निर्माणी पतसंस्था के सुवर्ण महोत्सव कार्यक्रम संदर्भ में एक पत्र परिषद ली गई और इस पत्र परिषद में सदस्यों ने क्या आरोप किए, आप स्वयं सुनिए उन्हीं की जुबानी। नमस्कार, मी रवींद्र खामनकर, महासचिव आयुध निर्माणी कामगार युनियन संलग्न हिंद मजदूर सभा या ठिकाणी आपण सर्व विरोधक एकत्र जमलेलो आहोत। ते याच्यासाठी की येथील आयुध निर्माणी कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित येथील ग्राहक सभासद हे संपूर्ण आयुध निर्माणी चांदामधील कर्मचारी आहेत आणि येथे मागच्या इलेक्शनमध्ये जे संचालक मंडळ लोकांकडून निवडून दिले त्यांनी निर्माणी पतसंस्थेचा 50वा सुवर्ण महोत्सव या उपलक्षमध्ये जो कार्यक्रम आज दिनांक 21/5/2024 ला एक सुवर्ण महोत्सवाच्या नावाखाली जे लाखो रुपयाची लूट अशा प्रकारे जो कार्यक्रम राबवला आहे, या कार्यक्रमामध्ये सर्व कामगार सभासदांचा, संस्थेच्या सर्व सभासदांचा लिखित विरोध दिनांक 18/5/2024 ला संस्थेच्या मॅनेजरकडे लिखित रूपामध्ये नोंदवला आणि त्यानंतर सोमवार दिनांक 20/5/2024 ला उर्वरित सभासद 1250 सभासदांनी आपला विरोध नोंदवला। तरी पण येथील संचालक मंडळांनी बळजबरीने जबरदस्तीने हा कार्यक्रम करण्याचे ठरवले आणि सभासदांच्या समोर ते लोक आले नाहीत। याचा अर्थ असा की कुंपणच शेत खातं ही जी मन आहे, तर ही मन या ठिकाणी खरी होताना दिसत आहे आणि संपूर्ण भ्रष्टाचार लोकांच्या समोर आहे। तरी आयुध निर्माणी कामगार युनियन संलग्न हिंद मजदूर सभेतर्फे आम्ही याचा तीव्र निषेध करीत आहोत आणि सर्व सभासदांना माझी पुन्हा एक वेळा अपील आहे की या निर्माणीमधील सर्व कर्मचारी सभासदांनी या कार्यक्रमाचा निषेध करावा अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो आणि भ्रष्टाचाराविरोधी ही जी लढाई आहे ही कायमस्वरूपी चालत राहील आणि या ठिकाणी कोणतेही संचालक मंडळ भविष्यात येत असेल तर त्यांना भ्रष्टाचार विरोधी जी आमची संघटना आहे ते सतत त्यांच्या विश्वासासाठी काम करत राहणार अशी मी ग्वाही देतो आणि या ठिकाणी माझ्याकडून मी माझे 2 शब्द संपवतो। नमस्कार। आणि कर्मचारी पतसंस्थेचा भागधारक सभासद गेल्या 21 वर्षापासून आहे आणि या संस्थेमध्ये जो वर्तमान 50 वर्षाच्या सुवर्ण महोत्सवाच्या नावावर जो स्नेहभोजनाचा कार्यक्रम इथे यांनी आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमासाठी आयुध निर्माणीमधील सर्व कर्मचाऱ्यांनी 1260 लोकांनी शनिवारपासून इथं पूर्ण विरोध दर्शवलेला आहे आणि दरम्यान भद्रावती AR संधू मॅडम यांना सुद्धा इथून फोन करण्यात आले, परंतु त्यांनी फोन उचलून फोन कट करण्यात आले। या आयुध निर्माणी कर्मचारी पतसंस्थेवर गेल्या काही वर्षापासून काही प्रकारचे घोटाळे इथे झालेले आहेत, हेल्मेट घोटाळा, फर्निचर घोटाळा आणि पुन्हा एकदा सोसायटीमध्ये पुन्हा एक वेगळ्या प्रकारचे वातावरण इथे दिसत येत आहे। मी एक भागधारक सभासद आहो आणि माझ्या अनुषंगाने हा जो व्यवस्थित कार्यक्रम यांनी स्नेहभोजनाचा कार्यक्रम घेतलेला, याला कोणत्याही भागधारक सभासदाची मंजुरी नाही घेतलेली आहे आणि कर्मचाऱ्यांचा विरोध असून सुद्धा वर्तमान संचालकांनी यावर मनमानी करून एक वेगळ्या प्रकारचे वातावरण निर्माण करून सभासदांमध्ये एक भ्रमक वातावरण पसरवलं आहे आणि सोसायटीवर पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या आड येऊ शकते या प्रकारचे वातावरण इथे निर्माण करत आहे। तुम्ही बघू शकता इथे आज जेवणाचे आयोजन केलेले आहे, परंतु इथे कोणताही कर्मचारी जेवणास इच्छुक तयार नाही आहे, अशी परिस्थिती इथल्या वर्तमान संचालकांनी करून ठेवली आहे। आजच्या प्रेस कॉन्फरन्सद्वारे मी सर्व सभासदांना आणि सर्व जनतेला सांगतो की या प्रकारची इथं असे मनमानीचे कारभार सुरू आहे, ज्यामुळे हे आर्थिक संकटात येऊ शकते। त्यामुळे आमचा पूर्णपणे विरोध आहे। CTV के लिए प्रतिनिधि जावेद शेख की रिपोर्ट।